खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबेमोड सारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। नमस्कार, मी प्रिया सुनील पाटील, करंजे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि मतदारसंघाचे नेते वैभवदादा पाटील यांच्या विश्वासमत कामाला यांचं विश्वासू काम आवडल्यामुळे मी ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार झालेली आहे आणि मी गोरगरीब लोकांची प्रश्न, आरोग्य, रस्ते, पाणी या सगळ्या विषयावर काम करण्याची माझी धारणा आहे। त्यामुळे मी इथे अर्ज दाखल करण्यास आले आहे। काय सांगाल, महिला सशक्तीकरणासाठी काय कामे कराल? महिला सशक्तीकरणासाठी जे योग्य आहे ते मी सगळे करेन। महिला सशक्तीकरणासाठी मी कुठे मागे पडणार नाही, जे योग्य आहे ते सगळे करेन। आज भारतीय जनता पार्टीतर्फे सांगली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्त जे अर्ज दाखल केलेत, खानापूर तालुक्यातून 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समिती चे अर्ज दाखल करून शिना आज महिलांची पण भरपूर अर्ज दाखल केले, जेंट्स पण दाखल केलेत। आज 3 दिवस झाला आम्ही अर्ज दाखल करतोय। आज आमचं पूर्णपणे काम चांगलं झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीला चांगलं बळ मिळाले। सर्व मतदार ह्याच्यात जिल्हा परिषद पंचायत गणात उमेदवार भेटलेत, त्यामुळं भारतीय जनता पार्टी ताकदीनं लढत आहे आणि आज आम्ही महिला सक्षमीकरण असो कोणत्याही कामास भारतीय जनता पार्टी मागं पुढं बघत नाही। आणि हे जे अर्ज दाखल झाले आज संपूर्ण आमदार गोपीचंद पडळकर साहेब, खानापूर तालुक्याचे मतदारसंघाचे नेते मान्य माजी आमदार सदाभाऊ, वैभवदादा माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, म्हणजे संपूर्ण खानापूर तालुक्यातील जी आज ताकद मिळाली ती पडळकर साहेबांची आमची जुनी ती आहेच, पण अजून जी भक्कम जी ताकद मिळाली ती आम्हाला वैभवदादा आणि सदाभाऊ आणि पडळकर साहेब आणि ब्रह्मानंद पडळकर साहेब, ज्यांनी आज 10 वर्ष झाले आपले बंधुराज तिकडे गेले, पण त्यांनी जो खानापूर तालुक्यातील कुणाचं लग्न असो काय असो कुठल्याही कार्यक्रमाला मागमोरं न पाहता आज जे जर तिकडं थांबले असतील, पण त्यांचं पूर्ण लक्ष खानापूर तालुक्यात होतं आणि ही जिल्हा परिषद आम्ही ताकदीनं लढवत आहे आणि जिल्हा परिषदला आता चांगलं उमेदवार दिलेले आहेत। उमेदवार स्वच्छ चांगल्या ह्याच्या दिलेले आहेत, कुणाच्या कोणतं गालबोट नाही आणि हे उमेदवार आम्ही ताकदीने लढवणार आहे। ह्या उमेदवारांचा प्रचार आम्ही चांगला करणार आहे आणि आता फक्त एवढंच जनतेसमोर आहे की जी घराणेशाही आहे ती घराणेशाही मोडीत काढण्यासाठी उमेदवार आलेले आहेत। सर्व नौके उमेदवार आहेत। मी पण 2012ला पंचायत समिती लढली होती, त्यावेळी आम्ही असे पॉम्पलेट दिले की आमचे लोक टाकून देत होते। 2012ला जी मी पंचायत समितीतून लढली भारतीय जनता पार्टीतून, त्यावेळेस मला जी मिळाला नव्हता पाठिंबा, ते आता आमच्या भारतीय जनता पार्टीला संपूर्ण पाठिंबा मिळाला आहे आणि मी एक महिला तालुका अध्यक्ष, महिला जुनी कार्यकर्ती म्हणून भारतीय जनता पार्टीचं माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, ब्रह्मानंद पडळकर साहेब, आमचे वैभवदादा, सदाभाऊ
जे जुने ज्येष्ठ सर्व आमचे मित्र परिवार जुने माझे तालुकाध्यक्ष कुणी असतील त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आजी माझी सर्वांना बरोबर घेऊन मी काम चांगली जोमान करणार आहे. मोठ्या शक्ती प्रदर्शनानंतर तुम्ही अर्ज दाखल केले. लाडक्या बहिणीचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, काय वाटतं? लाडक्या बहिणींचं आम्ही आज अर्ज दाखल संपूर्ण केलेत आणि या लाडक्या बहिणी देवाभावना राख्या पण सर्वांनी आम्ही पाठवल्यात. एका गावातून आम्ही 200-200 300 राख्या पाठवल्या आहेत. त्यामुळे ह्या लाडक्या बहिणी आता भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. आता त्यांचं एकच होतं की नाता एकनाथ भाऊ आपले बाबांनो लाडके भाऊ असं काय नाही. आता मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि मुख्यमंत्री देवाभाऊ पहिलेच लाडक्या बहिणींचे भाव आहेत. ते काय आत्ता जो भाऊ नाहीत, लाडक्या बहिणींचे पहिलेच भाव आहेत आणि जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने राख्या आम्ही पोच केलेल्या आहेत आणि देवाभाऊने आता आमच्यावर ठामपणे विश्वास ठेवलेला आहे. देवाभाऊंच्या बहिणी देवाभाऊंना चांगले विजयी जिल्हा परिषद पंचायत समिती विजयी ही देऊन शिना त्यांना शुभेच्छा देत आहोत. देवाभाऊने आमच्या पाठीशी ठामपणे राहावे आणि मोदी साहेबांचं जे आहे ते जो काही महिलांच्या बाबतीत ते आम्ही पूर्णपणे राबवत आहेत.